याचा सुगंध तर खूप सुंदरच येतोय, चवी खूप छान झालेली आहे। ही मी तोडते। मसाला पण बघा आतमध्ये छान असं शिरलेलं आहे, खूप छान लागतं खायला आणि आरोग्यालाही खूप चांगलं आहे हे। आणि 15 दिवस फ्रीज मध्ये छान राहतं। आपल्या कोकणामध्ये शेवग्याची झाडं भरपूर प्रमाणात असतात। असं भरपूर साऱ्या शेंगा आल्या की आपण त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो। मग कधी आपण पिठलं करतो, कधी आमटी करतो, कधी भाजी करतो। तुम्ही कधी त्याचं असं लोणचं केलंय का? तर नक्की एकदा लोणचं ट्राय करून बघा, खूपच छान होतं। फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस राहतं आणि चवीलाही खूप सुंदर। वरण भात, लोणचं शेवगाचं खूप छान लागतंय। आणि आपण शेवग्याच्या शेंगा सोलल्या की त्याची सालही फेकून देतो, तर त्याच्यापासून आपण एक असं आरोग्यदायी पेय पण बनवलं आहे, ते पण एकदा नक्की ट्राय करा। तर नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी घेतल्या की मी शेवग्याच्या शेंगा। आता शेवग्याच्या शेंगाची सालं काढून घ्यायची। ही स्वच्छ धुवून घेतले मी आणि याची सालं एकदा असं घ्यायचं, एकदा असं घ्यायचं, म्हणजे सगळीकडची सालं निघून जातात। आता मी कापून घेते। आता बरेच जण शेवग्यापासून पिठलं करतात, कोणी आमटी करतं, कोणी भाजी करतात, पण आपण शेवग्यापासून लोणचं करणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की ही शेवग्याची शेंगाची जी सालं आहे ती टाकून द्यायची, तर ही टाकून न देता आपण त्याच्यापासून एक चांगलं पेय तयार करणार आहोत, कारण हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं। तर हे मी एका डिशमध्ये आता ठेवून घेते, कारण हे आपल्याला उन्हात सुकवायचे। तर शेंगा आपण कट करून घेतलेले आहेत, पण हे आपण जेव्हा हे शेंगा कट करतो तेव्हा आपण जी वरची साल काढतो ती पूर्णपणे काढायची नाही। तरी पूर्णपणे साल काढली की आपण शेंगा उकळताना म्हणा किंवा आणखी भाजीत फोडणी टाकताना म्हणा एकदम अशा सुट्ट्या होतात, तुटल्या जातात। तर ही अशी शेंगाची साल काढली की शेंग अख्खीच्या अख्खी राहते आणि तुटत नाही। आता आपण हे शेंगा उकळून घेणार आहोत। शेंगा उकळण्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे शेंगांना जो असं कडवटपणा असतो ना, कडसरपणा तो लागत नाही। तर पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे शेंगा टाकून घेऊया। एक 5 ते 7 मिनिटं शेंगा चांगल्या आपल्या उकळत्या पाण्यात चांगल्या उकळून द्यायच्या आहेत। 7 मिनिटं झालेली आहेत, शेंगा चांगल्या उकळल्या, त्या झाऱ्याच्या साहाय्याने अशा काढून घ्यायच्या। आता आम्ही गॅस बंद करते। आपण लोणचं बनवणार आहोत, म्हणून शेंगा थोड्याशा अशा सुती नॅपकिनवर टाकून घेते। सुती कापड घ्यायचं, त्याच्यावर असं टाकून घ्यायचं। थोडं जे त्याचे पाणी असतं ते असं निघून जातं। असं थोडंसं हाताने दाबून घ्यायचं, एकदम जोर लावायचं नाही, अगदी हलक्या हाताने। थोडेसे अशा कोरड्या होतात त्या। आता हे 10 मिनिटासाठी मी असं त्यांना ठेवून देते नॅपकिनवर। आता आपण जे लोणचं बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं, तर त्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी 2 छोटे चमचे धने, 1 छोटा चमचा राई। तुम्ही राईच्या ऐवजी राईची ती म्हणजे जी बिया येतात ते वापरल्या तरी चालतील। पाव चमचा काळी मिरी, 1 छोटा चमचा भरून बडीशेप, पाव चमचा मेथी। ते सर्व साहित्य आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय। हे आपण अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। ते सर्व साहित्य चांगलं असं भाजून घ्यायचं। भाजून म्हणजे एकदम करपवायचं नाही, थोडासा सुगंध आला की आपण गॅस बंद करायचा आहे। त्याच्यातलं जसं मी गॅस बंद करून घ्या। आता मसाला आपला भाजून झालेला आहे। हा मसाला भाजताना सुगंध खूपच छान येतो। आता मी गॅस बंद करून घेते। शेंगा बघा आपल्या थोड्याफार अशा सुकलेल्या आहेत। आता मी म्हणजे त्याच्यातलं पाणी थोडंसं असं कमी झालेलं आहे, त्या भांड्यामध्ये काढून घेते। ते आपण थोडीशी आता हळद पावडर टाकून घेऊया। तुमच्याकडे जसे तिखट खातात त्याप्रमाणे तिखट, थोडा हिंगाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, कारण आपण लोणचं बनवतोय। तर बाकीचा मसाला आपला थंड झाला की मिक्सरला बारीक करून आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। मसाला थंड झालाय, आता मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते। आता आपण पाहूया मसाला झालेला तयार आपला मिक्सरला। आता आपण हाच मसाला शेंगाच्या सालीमध्ये टाकून घेऊया। ते मी 2 चमचे असा मसाला टाकून घेते। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, चांगलं असा मिक्स करून घ्यायचं। आणि आपण आता ह्याच्यावर तेल टाकून घेणार आहोत। तेल टाकताना तेल चांगलं गरम उकळून घ्यायचं, थंड करायचं आणि मग टाकायचं। तेल पहा आपलं चांगलं गरम झालेलं आहे। मी गॅस बंद करते। थोडंसं थंड होऊ द्यायचं, एकदम पण थंड होऊ द्यायचं नाही। असं कोमट झालं की आपण टाकून घेणार आहोत। तेल आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे। आता मी हिंग घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे तेल टाकून घ्यायचं।
लगेच झाकण लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या जे हिंगाचा सुगंध असतो तो आपल्या लोणच्याला छान लागतो. मिनिटं झाली, झाकण उघडून घेते आणि चांगलं असं मिक्स करून घेते. असं हलवून घ्यायचं. आता तुम्ही मला की तेल एवढं तर जे थोडं मसाला असतो तर आपल्या शेंगांना असं लागला पाहिजे, मग थोडं तेल जास्तीच टाकायचं. आता हे मी लोणचं थंड झालेलं आहे, आता हे मी काढून घेते. आता लोणचं आपलं तयार झालं आहे. ह्याला 2-1 तास असंच ठेवायचं, म्हणजे आपण जो वरून मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये ते खूप छान मुरतो शेंगांमध्ये आणि 15 दिवस फ्रीजला लोणचं छान राहतं. ही आता मी शेंगांची काढलेली सालं आहेत, पण ही सालं मी 2 दिवस आधी सुकवली होती, तर ती तुम्हाला मी दाखवते. मी नेहमी हे पेय बनवते, तर ती सालं आता मी तुम्हाला दाखवते सुकवलेली. ही पहा, अशी सुकवलेली सालं आहेत. आता ही मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. मी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, तर मिक्सरमध्ये टाकून घेते. पण हे ज्यावेळी मिक्सरला बारीक करतो त्याच्या एक दालचिनी, 1 वेलची आणि 2 काळी मिरीचे दाणे हे असं टाकून घ्यायचं आणि ह्याची आता आपण पावडर बनवून घेऊया. भांड्यात बसत नव्हतं तर असं हे कापून घ्यायचं. कात्रीच्या साहाय्याने कापायचं, ते पटकन कापून होतं कारण हे सुकलेलं असतं. शेवग्याची झाडाची फळं, पानं, फुलं, शेंगा, ही शेंगांची सालं खूप असं भरपूर त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं. तर शेवग्याच्या सालीचा एकही कुठलाही पदार्थ वाया जात नाही. पावडर आपली अशी तयार झालेली आहे. आता तुम्ही चाळणीने चाळून घेतली तरी चालेल, नाही चाळली तरी चालेल, कारण माझ्याकडे थोडंसं कमी प्रमाणात होतं. मी अशी पावडर तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण दालचिनी आणि वेलची टाकलेली आहे, त्याचा फ्लेवर तर खूपच छान लागतो. आपण जी पावडर बनवली होती शेंगांची, ती पावडर घेते शेंगांच्या सालीची, ती 1 चमचा टाकून घ्यायची. पाणी टाकून घेते. आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. तुम्हाला लिंबू आवडत असेल तरी प्यायचं, टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं, पण लिंबाने त्याला एक टेस्ट चांगली येते. आता हे चांगलं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, आता आपलं आरोग्यदायी पेय तयार झालेलं आहे. आपण शेंगांच्या साले ज्या असतात ते टाकूनच देतात, त्याच्यापासून हेल्दी शेंगांच्या सालीची पावडर आणि त्याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी ओतून घेतलं, वरतून लिंबू टाकायचं. असं बघा, आरोग्यदायी हेल्दी आपलं पेय तयार झालेलं आहे. असं पेय कधी तयार केलं आहे का किंवा कधी अशी प्यायलं आहे का, तर नक्की एकदा पिऊन बघा. खूपच छान लागतं आणि आरोग्यालाही उत्तम. तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. तुम्हाला जर काही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा.